नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मी मोबाईल बनवणाऱ्याला धन्यवाद देतो. त्यानंतर या मोबाईलमध्ये कॅमेरा फिट करणाऱ्याला धन्यवाद देतो. त्यानंतर सोशल मीडिया इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब ज्यांनी हे बनवलं त्याला धन्यवाद देतो. कारण का या सर्व गोष्टीमुळे आज या भारत देशातली सत्य परिस्थिती बाहेर येऊन राहिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची, अधिकाऱ्यांची, राजकारणी नेत्यांची, भ्रष्टाचारांची, चोरांची आणि हरामखोरांची सत्य परिस्थिती या मोबाईलमुळे आपण जनतेपर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवू शकत आहोत. तर जनतेने या मोबाईलचा योग्य वापर करावा. कुठल्याही ऑफिसमध्ये जाताना तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यावर अन्याय होऊन राहिला आहे, तर या मोबाईलच्या कॅमेऱ्याचा आणि मोबाईलचा योग्य वापर करा, उपयोग करा. न भीता तुम्ही बिंदास त्याचा व्हिडिओ शूट करा. तुम्हाला जर भीती असेल तर माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा, मी अपलोड करतो. कोणी असो, तो पोलीसवाला राव, SP राव, कलेक्टर राव, कोणीही चालते. मला त्याचा व्हिडिओ माझ्या व्हॉट्सअपवर सेंड करा जर तो चुकीचं काम करत असेल तर. आणि अजिबात भ्यायचं नाही, कारण की जनताच मालक आहे. गुलामासारखं जनतेने वागू नये, ही माझी सर्व जनतेस नम्र विनंती. आणि आज मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला खऱ्या खोट्या सर्व गोष्टी समजून राहिलेल्या आहे. सत्य परिस्थिती आपल्याला दिसून राहिली आहे. त्यामुळे जनतेने योग्य निर्णय घ्यावा. कोणाच्याही नादी लागून आपला वेळ, आपलं आयुष्य बर्बाद करू नये. कारण का फसवणूक करणारे असंख्य नेते, अधिकारी, कर्मचारी, राजकारणी, लीडर, पुढारी, कितीतरी अध्यक्ष असे फिरून राहिले आहे, जे जनतेची फसवणूक करतात, त्यांच्याकडून पैसा वसूल करतात. त्यांच्यापासून वाचून राहा, सुखरूप राहा, सावधान राहा. कारण का मला माहीत आहे सत्य परिस्थिती काय आहे. म्हणून आपल्या जवळचे लोक आपली फसवणूक करत असतात. त्यांच्यावर विश्वास करताना 100 वेळा विचार करा. हीच माझी सर्व जनतेस नम्र विनंती. धन्यवाद.